मंडळी नमस्कार. नमस्कार. मी उमेश पोहदरे, राहणारी येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. आज आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या तालुका जो आहे झरी जामणी, तिथे आज आम्ही श्रीकांत भाऊने जे आज आमची इथे शाळा म्हणजे कार्यक्रम घेतला होता, कृषी विभागाअंतर्गत मातीचं परीक्षण अधिक SRT विषयी माहिती पुरवण्यासाठी तिथे आज 100च्या जवळपास शेतकरी होते. तर आज आपल्याला झरी जामणीमध्ये एक आपला SRT शेतकरी ज्यांचा प्लॉट तयार आहे मुगाचा, त्या प्लॉटमध्ये आलो आणि आज आपण सुरुवातीला बोलू श्रीकांत भाऊशिकीचे, ज्यांचं कृषी केंद्र असून त्यांनी आपल्या SRTचा कार्यक्रम घेतला. हे खूप महत्त्वाचं आहे ना. तर कृषी केंद्रवाले काय करतात का आपल्याला विरोध करतात, पण ह्या चुकीचं आहे. का कृषी केंद्रामध्ये वस्तू आपण घेणार, फक्त हे एक असं कृषी केंद्रवाले आहे की ज्यांना शेतकऱ्याबद्दल तळमळ आहेत. श्रीकांत भाऊ, तुम्ही आपलं नाव सांगा आणि आमचा इथं कार्यक्रम घ्यायचा ते कारण सांगा. माझं नाव श्रीकांत पब्बतवर. सगळ्यात आधी मी एक शेतकरी आहे. म्हणजे आज 1 वर्ष झाला फक्त दुकान टाकून. त्याच्या आधी तर मी शेतकरीच होतो. तर आपल्याला खर्च वजा होता, मुनाफा किती उडतो, बरोबर, हे आपलं महत्त्वाचं पॉईंट आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आपलं शेतकऱ्याचं मोठं राहिलं पाहिजे का आपलं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. बरोबर. हे आम्ही 2दा प्लॉट व्हिजिट केला आहे, तुमच्या कार्यशाळेत 2दा केला आहे. हो, आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्हीच का करू म्हणून आम्ही सगळं शेतकऱ्याला सजेशन देतो का ते यासाठी करायला पाहिजे. मंडळी, एवढं लक्षात घ्या का त्यांचं ते कृषी केंद्र असून त्याच्या मनामध्ये शेतकऱ्याबद्दल असली तळमळ, ते जरी कृषी केंद्रवाले असले तरी पण त्यांच्याकडे आहे. शेतकरी ते आज आपले हाडामासाचे शेतकरी जे म्हणतो आपण, ते असे असतात का ज्याला शेतकऱ्याबद्दल तळमळ असते. तुम्ही जे श्रीकांत भाऊ आजचा या कार्यक्रम अटेंड केला, इतके शेतकरी जमवले आणि विशेष म्हणजे खास करून तुमच्या इथं आम्हाला SRTचा प्लॉट पण तयार भेटला. ही खरी आपल्या शाळेची खरी कमाई आहे. इतकी दिवसात मी शाळा घेत आहो, पण आज मी पहिल्यांदा बाहेर निघलो किंवा कार्यक्रमाला हिंडूचा प्लॉट मिळाला. त्याच्यानंतर मुगाचा प्लॉट व्यवस्थित आलेला आहे. इथे जे कपाशीला हे निघाले हे BG3चा आहे, STBT म्हणतो. हे सुद्धा मारता येते आपल्याला, याचा सुद्धा औषध आहे. हे यांच्याकडून सुटलं, काही हरकत नाही, याला पुढं आपण सांगू. आता तुम्ही आपलं नाव सांगा. नमस्कार, मी प्रशांत रमेश मंचलवार, राहणार जामणी. मी याच्या अगोदर येवतीला गेलेलो आहो सरांचा प्लॉट पाहण्यासाठी. तर SRT पद्धती खरोखर शेतकऱ्यासाठी म्हणजे कमी खर्चाची आहे. आणि शेतकरी आता अशी परिस्थिती आहे का खर्च तर काय म्हणजे खिशातून कुठे आलेला शेतकऱ्याचा आपला कोणाला सुद्धा राहिला नाही. तर यांच्या ह्या पद्धतीतून कास्तकाराला थोडीशी पैसे वाचेल बा, काही थोडी प्रगती होईल तर असं आहे. तर आम्ही ह्या पद्धतीचा वापर आता चालू केलेला आहे. त्या बघू आता समोरचा आमचा जो अनुभव आहे ते सगळ्यांसोबत शेअर करूच. बिलकुल. आपण जे आज इथं आपण शाळा घेतली, या नाही नवीन कोणी असं, आता तुमच्या इथं जो कार्यक्रम घेतला, आज आपण जो शाळेबद्दल तुम्हाला सांगितलं, तर याच्यामध्ये आपण तुम्हाला खर्च वाढवायचं सांगितलं, जमीन तयार करायचं सांगितलं, का शेतकरी सुखी झाला पाहिजे सांगितलं? खर्च कमी करायला सांगितलं, शेतकरी सुखी झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे जेणेकरून आपली जमीन जर आपण तयार केली तर आपल्याला धाडव कोणती निविष्ठा बाहेरून विकत आणायची गरज नाही. शेणखताचा विषय निघाला होता, तर शेणखत जरी आपण एकरी 25 ट्रॉली एका माणसानं टाकलं आणि एका गावात जर 1000 एकर असलं तर शेणखत आपला पूर्ण जिल्ह्यातलं जरी गोळा केलं तरी होणार नाही. म्हणजे शेणखत आपण पुरवू शकत नाही. मग फुकटात भेटलेले जे आपल्याला हे आहे पिकाचे मुळं आणि तण, ज्याचे आपण पासून तयार करतो धन, तेच जर मिळालं मग आपलंच आहे आपल्यापाशी. मग आता आपल्याला फिरायची गरज काहीच नाही. आणि पीक तुम्ही पाहू शकता, SRTचं पीक छान आलेलं आहे. दुसरी गोष्ट पुन्हा एक सांगितलं का पिकाच्या मागे न धावता खिशातले पैसे आपल्या शेतकऱ्याचे कसे वाचले पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा. कारण कोणापाशी आता पैसे नाही आहे. बरं, तुम्हाला जे मी आता सांगितलं ते सगळं पटलं की नाही? याच्यामध्ये माझा वैयक्तिक लोक कुठं काही दिसला तुम्हाला? महत्वाचा मुद्दा आहे. कारण काही काही अशा आता मग बघा, एखादी गोष्ट वाढली का त्या टीकाकार वाढतात, विरोधक वाढतात, अशाही टीका करतात की उत्पन्न होत नाही. पण आपला पहिला मुद्दा काय, उत्पन्न नाही झालं तरी चालेल. आता आपण आपल्या कुटुंबाला पैसे देऊ शकत नाही, पिढीने समोरचे 10-20 लाख, पण सुपीक माती मात्र SRT मुळे आपण नक्की देऊ शकतो. बरं, धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्हाला झरी जमणी पाहायला भेटली. बस ठीक आहे.